नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भर दुपारी प्रियकराला भेटण्यासाठी घरी बोलावलं. घरात सासू गाढ झोपेत असल्याने दोघेही थेट शौचालयात जाऊन संबंध करण्यात व्यस्त होते. घरात अचानक विचित्र प्रकारचा आवाज येत असल्याने सासू झोपेतून जागी झाली आणि पुढे जे घडलं ते अंगाला काटा आणणार आहे. संजीवनगर येथे आठवडी बाजार परिसरातील अनैतिक संबंधातून घडलेली धक्कादायक अशी घटना. सुनीता पळसकर वय 37, हिचा प्रथमेश गावडे वय 24 या तरुणाशी विवाहबाह्य संबंध होते. 7 फेब्रुवारी रोजी सुनीताने प्रथमेशला संबंध बनवण्यासाठी आपल्याच घरात बोलावलं. दुपारी 2चा टाईम होता. लक्ष्मीबाई पळसकर वय 65 ह्या सुनीताच्या सासू घरात गाढ झोपेत होत्या. याच संधीचा फायदा घेत तिने प्रथमेशला घरात घेतलं. तिने शौचालयात जाऊन शरीर संबंध बनवण्याचे ठरवले. दोघेही शौचालयात जाऊन संबंध बनवत होते आणि बाईचा घाणेरडा प्रकारचा आवाज येत होता. सासू जागी झाली. हा विचित्र आवाज येतो तरी कुठून हे पाहण्यासाठी ती बाहेर आली. पण पाहते तर हा आवाज इकडून तिकडून नव्हे तर त्यांच्याच घरातील शौचालयात येत होता. आता लक्ष्मीबाई आपल्या सुनेला आवाज देत होती, पण सून काही उत्तर देत नव्हती. त्यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. सुनेकडून कोणतंही उत्तर मिळत नसल्याने लक्ष्मीबाई मुद्दामून घरात येऊन गुपचूपपणे सून बाहेर येण्याची वाट पाहत होती. नंतर काहीच मिनिटात सुनीताही तरुणासोबत बाहेर निघाली. हे पाहून सासू लक्ष्मीबाई यांना धक्काच बसला. आपली सून असले घाणेरडे कृत्य करते त्यांना कल्पनासुद्धा नसेल. सासूने त्या तरुणाला बाहेर जाऊ दिलं. नंतर सुनेसोबत तिने भांडण करायला सुरुवात केली. आली का तोंड काळं करून तुझ्या नवऱ्याला सांगते. सुनीता घाबरली. त्या दोघात खूप वेळ भयंकर वाद झाला. तिला वाटलं सासू आपल्या संसाराचा वाटोळा करेल, यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. सुनीताने रागाच्या भरात दोरीच्या साह्याने गळा दाबून लक्ष्मीबाईची जागीच हत्या केली व मुद्दामून रडत रडत अख्खी गल्ली गोळा केली. आता महत्त्वाची बाब म्हणजे सर्वांना वाटत होतं की लक्ष्मीबाई हिचा झोपेतच अचानकपणे जीव गेला असावा. पण हे सत्य समोर आलं ते म्हणजे समोरच असलेल्या दुकानदाराकडून. त्याने प्रथमेशला आत शिरताना पाहिलं होतं. त्याने थेट लक्ष्मीबाईचा मुलगा म्हणजे सुनीताचे पती बाळू पडसकर यांना याबद्दल सांगितले. बाळू यांना आपल्या बायकोवर आधीपासूनच संशय होता. लक्ष्मीबाईच्या गूढ मृत्यूने सर्वांनाच विचारात पाडलं, कारण त्यांना कोणताच आजार नव्हता. बाळूला संशय आहे म्हणून काही लोकांनी त्याला पोलिसाकडून तपास करून घे, मृत्यूचे कारण 2 मिनिटात समजेल. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे बाळूने आईला नदीकाठच्या घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. पोलिसांना बोलवण्यात आले तेव्हा निदर्शनास आले की लक्ष्मीबाईच्या गळ्यावर दोरीने खाणाखुणा आढळून आल्या. डॉक्टरांनी हे स्पष्ट केलं की ही हत्या आहे. गळा ओढून त्यांचा खून करण्यात आलेला आहे. हे ऐकून सर्वांना जणू धक्काच बसला. बाळू यांनी त्याच क्षणी आपल्या बायकोवर संशय व्यक्त करत तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. महिला पोलीस कॉन्स्टेबलांनी चांगला चोप देत तिच्याकडून सत्य उलगडून घेतलं. तर सुनीताने कबुली दिली की मी माझ्या प्रियकरासोबत आमच्या घराच्या शौचालयात संबंध करत होते. मला सासूने पकडले. ती माझ्यासोबत वाद घालत होती. माझ्या नवऱ्याला याबद्दल सांगणार होती. मी चिंतेत पडले. याच कारणाने मी सासूचा गळा आवळून खून केला. अशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणाला भयंकर वळण आलं. अशा निर्लज्ज व व्यसनाधीन महिलाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.